रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मागील भागामध्ये मी बोलत असताना देवरामबाबाची धर्मशाळा ही पद्मावती रोडवर आहे असं बोलून गेलो होतो. पण देवरामबाबाची धर्मशाळा ही आळंदीमध्ये पद्मावती रोडला नसून ती केळगाव रोडला आहे. तर असो, वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपल्याला असं दिसतं की वैदिक धर्माच्या अंतर्गत येणारे जे अनेक पंथ संप्रदाय आहे त्या पंथ संप्रदायामध्ये महाराष्ट्राचा भाग ज्या संप्रदायाने व्यापलेला आहे तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. भीमा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे आपल्या वारकरी संप्रदायाचं मुख्य तीर्थक्षेत्र आणि त्या पंढरपुरामध्ये असलेला पांडुरंग अर्थात श्री विठ्ठल हे आपलं मुख्य दैवत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपल्याला वारकरी या शब्दाचा अर्थ समजून घेणे हे महत्त्वाचे ठरते. मूळ वारकरी हा शब्द वारीकरी या शब्दाचा अपभ्रंश असावा. जुन्या वाङ्मयात वारी हा शब्द एरझारा या अर्थानेच वापरलेला आढळतो. आजसुद्धा तो वारी म्हणजे यात्रा याच अर्थाने पंढरपूरची वारी, जेजुरीची वारी इत्यादी शब्दप्रयोगात उपयोगलेला आढळतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी वारी हा शब्द एरझारा या अर्थानेच वापरलेला असत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतील व ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात वारी शब्द याच अर्थाने उपयोगात आणलेला आढळतो. म्हणून कामवैरी झाला जेत ठाणोरी तेत सरली वारी क्रोधाचीही ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीचिया धवळणारी बुद्धी नांदे आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेनिजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. पुढील प्रमाणात तर ज्ञानेश्वर महाराज वारकऱ्यांचे अंतर्लक्षण सांगत आहेत. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रुक्मा देवी वरा विठ्ठलाचा वारी कर. तात्पर्य असे की वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरात जातो तो पंढरपुराचा वारकरी म्हटला जातो व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंथ होय. वारकऱ्यांच्या पैकी मोठा वर्ग आषाढी व कार्तिकी या 2 वाऱ्या करतो. माघी व चैत्री या वाऱ्यांना जाणारा वारकरी वर्ग कमी आहे. वास्तविक वारकरी या शब्दाचा अर्थ नियमाने उपास्य दैवताकडे जाणारा एवढाच आहे व दर महिन्यास, पंधरवाड्यास किंवा आठवड्यास आपल्या उपास्य देवताकडे जाऊन अशी उपासना करणारे उपासक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही पुष्कळ आहेत. उदाहरणार्थ जेजुरीच्या खंडोबाच्या वारीस अथवा गुजरातमध्ये डाकोरनाथाच्या वारीस जाणारे पुष्कळ लोक आहेत. असा व्यापक अर्थाने जर हा शब्द बघितला तर या सर्व वारकऱ्यांना तो लावता येईल. परंतु वारकरी या शब्दाला असा विशिष्ट अर्थ येऊन बसला आहे की वारकरी म्हटला म्हणजे पंढरपूरचाच वारकरी समजला जातो. अशा वारकरी शब्दाच्या उपयोगास दृष्टांत द्यायचा झाला तर तो वेदांत या शब्दाचा अर्थ देता येईल. वेदांत दर्शन म्हटले की मूळ अर्थाने त्यात शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य प्रभृती सर्व आचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यात समावेश आवश्यक आहे. कारण वेदांत या शब्दाचा अर्थ उपनिषदांना प्रमाण मानून चालणारे दर्शन. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम असा आहे. पण या सर्व आचार्यांच्या तत्त्वज्ञानात श्रीमद शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानाला असे महनीय पद प्राप्त झाले आहे की वेदांत हा शब्द उच्चारला म्हणजे सामान्य मनुष्य शंकराचार्यांचेच अद्वैत तत्त्वज्ञान समजतो. तसेच वारकरी या शब्दाची झाले आहे. वर म्हटल्याप्रमाणे व्यापक अर्थाने जरी वारकरी हा शब्द जेजुरी, डाकोर, गाणगापूर इत्यादी क्षेत्रांना नियमितपणे जाणाऱ्यास लावता येईल तरी पण पंढरपूरच्या वारकरी पंथास महाराष्ट्रामध्ये असे महनीय स्थान आहे. कारण त्यातील होऊन गेलेल्या श्री ज्ञानदेव तुकारामादी संतांच्या कार्यामुळे ते महनीय स्थान महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे वारकरी हा शब्द उच्चारला म्हणजे सामान्य मनुष्य
पंढरपूरचा वारकरी असाच या शब्दाचा अर्थ घेतो व हा समज योग्यही आहे. कारण प्रतिवर्षी पंढरपुरात जेवढी यात्रा भरते एवढी यात्रा महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेच भरत नाही. आणि जर पंढरपुराच्या निस्त्या आषाढीलाच आपण बघितलं तर लाखो लोक या ठिकाणी पंढरपुरामध्ये वारकरी जमतात. आणि विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातून तर सर्व भागातून वारकरी येतातच, पण कर्नाटक, गुजरात, मद्रास, बँगलोर, इंदूर वगैरे भागातूनही वारकरी येतात. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर महाराष्ट्रातील असे एकही गाव आपल्याला सापडणार नाही की ज्यात वारकरी नाही. आणि ही सगळी पुण्याई ही आपली ज्ञानोबा तुकोबारायांची आहे. आणि असा हा वारकरी या शब्दाचा अर्थ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील भागामध्ये आपण माळकरी पंथ अथवा भागवत धर्म हा विषय बघणार आहे. रामकृष्ण हरी.